मुंबईत खासदार चंद्रकांत हांडोरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली। यावेळी त्यांना सोलापुरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे आणि त्यांच्या पत्नी संगीता हांडोरे यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांनी मुंबई येथील चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक विषयांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी मनोज लोंढे यांच्या हस्ते खासदार चंद्रकांत हांडोरे आणि संगीता हांडोरे यांचा शाल, पुष्पगुच्छ तसंच खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्यावर रेखाटलेली आकर्षक प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला। या आगळ्यावेगळ्या सत्काराबद्दल हांडोरे दाम्पत्यानं समाधान व्यक्त करत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला। तसंच सोलापूर इथं लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रणही यावेळी खासदार चंद्रकांत हांडोरे यांना देण्यात आलं। या निमंत्रणाचा त्यांनी सकारात्मक स्वीकार करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। या भेटीप्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शशी बनसोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख NK कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे, सिद्धार्थ तालीम संघाचे प्रमुख विनोद वाघमारे, निखिल पवार, गणेश वाघमारे, रविकांत कांबळे, पृथ्वीराज लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते। या सदिच्छा भेटीमुळे सोलापूर आणि मुंबईतील सामाजिक चळवळींना अधिक बळ मिळणार असून समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी परस्पर सहकार्याची नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला। सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक मजबूती आणि समाज प्रबोधनाच्या दिशेनं ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली।